पारू या मालिकेचा आजचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आज अहिल्या मॅडमना होणार आहे खूप मोठ्या सत्याचा उलगडा, होणार आहे खूप मोठा धमाका. तसेच दिशाने मिहीरचा तर गेम ओव्हर केलाय, पण आता तिचे लक्ष आहे पारूवर. त्यासाठी तिने माणसंही पाठवले तिच्या मागं. ते कसे ते आपण पाहूयात. आपण पाहिलं की पारू आणि आबासाहेबांचे बोलणे चालूच असते. पारू आबांना अगदी कळकळीने सांगत असते, दिव्यानी जे बी केलं ते सगळं तुमच्यासाठीच केलं, तुमच्या भल्यासाठी केलं, तुमची काळजी होती म्हणून केलं. मी तुम्हाला विनंती करते, जे काही बी झालं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजावं. आबासाहेब पुढे ती म्हणते, मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मी खरं सांगते, प्रिया मॅडमना प्रीतम सरांसारखा दुसरा कुठलाच नवरा चांगला मिळणार नाही. आबासाहेब, मी जे काही बी सांगते त्यावर तुमचा विश्वास बसायचा नाही, पण हेच खरं आहे. पण आबासाहेबांचा अजूनही विश्वास बसत नसतो. पण पारूने मात्र तिचे प्रयत्न सोडलेले नसतात. ती पुढे आबासाहेबांना सांगू लागते, आबासाहेब, तुम्हाला आठवतंय तुमचं स्वप्न होतं ना की गोरगरीबांच्या लेकरांना शाळा सुरू करता यावी. माझ्या देव्यांनी ती सुरू केली. तुमच्या यस फाउंडेशननी कितीतरी गावं दत्तक घेतलेत. त्या गावात रस्ते, शाळा, कॉलेज, दवाखाने सगळं समद सुरू केले तुमच्या यस फाउंडेशनने. आबासाहेब, अहो माहीत सुद्धा नाहीत की इतकी अन्नछत्र वृद्धाश्रम आहेत आणि ती सगळी चालवतात ते तुमचं यस फाउंडेशन. माझ्या देवी आई दरवर्षी तुम्हाला राखी बांधायच्या तुमच्या फोटोला, त्या दरवर्षी तुम्हाला राखी पाठवत होत्या. आबासाहेब, हेच सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. आता जो काय बी निर्णय घ्याल तो पूर्ण विचार करून घ्या. माझ्या देवीयांना हे बी माहित नाही की प्रिया मॅडम तुमची मुलगी आहे. तिकडं अहो प्रीतम सरांचं लग्न लागत आहे. माझ्याजवळ फार वेळ नाहीये, मला जायला पाहिजे आता. प्रिया मॅडम हे सगळं ऐकल्यानंतर 4 पावले पुढे येतात, पण आबासाहेबांची नजर जाताच त्या तिथेच थांबतात. पारूही थोड्या वेळ आबासाहेबांची वाट बघत असते की त्यांचा काय निर्णय होतो, पण आबासाहेब शांतच असतात. आता मात्र त्या गाडीमध्ये जाऊन बसतात. तोपर्यंत तिकडे किर्लोस्करांच्या घरी लग्नाचे विधी चालूच असतात. आदित्य सर मीरची खूप आतुरतेने वाट बघत असतात, पण त्यांना तर काही माहित म्हणा की दिशाने त्याला उडवलंय, तो नाही येणार आता. इकडे प्रताप आता आबासाहेबांना विचारतो, आबासाहेब, तुम्हाला हे समजा माहित होतं का? प्रियाई आता आबासाहेबांना विचारू लागते, आबा मला सांगा ना, पारू खोटं बोलत होती ना? ती बोलत होती की तुमच्यावर कर्ज होतं. जर तुमच्यावर कर्ज असतं तर तुम्ही माझे हट्ट कसे पूर्ण केले? तुम्ही माझे खूप लाड केले. मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती पारू सतत देवी देवी करत असे आणि म्हणून त्यांची बाजू घेऊन काही खोटं नाटं सांगून गेली. आबा तुम्ही एकदा सांगा ना, पारू खोटं बोलत होती ना? तोच आबांना चक्कर येते, पण त्यातूनही ते सावरतात. पारूही आता किर्लोस्कर मान्शनमध्ये परत जायला निघालेली असते. ती मनातल्या मनात म्हणते, माफ करा प्रीतम सर, मी माझ्या मैत्रीचा धर्म नाही निभावू शकले. तोच पारूला आदित्य सरांचा कॉल येतो. पारू गावाकडे घडलेला सर्व प्रकार आदित्य सरांना सांगते. पारू हेही सांगते की मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, सगळं सत्य सांगितलं. मी जर त्यांना अजून जबरदस्ती केली असती ना तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. आदित्य सर, आबासाहेब ऐकलेच नसते. आता तर त्यांना सगळं सत्य समजलंय. आता तरी त्यांनी समजा विचार करावा आणि निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि तसं बी प्रिया मॅडम आबासाहेबांच्या मर्जीशिवाय माझ्याबरोबर यायला तयारच झाल्या नसत्या. पुढे पारू आदित्य सरांना विचारते, पण तिकडं काय झालंय? मीर आले असतील ना? पण आदित्य सर म्हणतात, नाही आला. लग्नाचे विधी चालू आहेत, सगळं हातातून सुटत चाललंय असं वाटतंय. आदित्य सर खूप पॅनिक झालेले असतात. कोणताच मार्ग त्यांच्या समोर दिसत नसतो. पण पारू पुढे म्हणते, सर, दिशा मॅडम आणि प्रीतम सरांचं जर लग्न झालं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. हीच योग्य वेळ आहे. तुम्ही देवी आईंना जाऊन सगळं सत्य सांगा. आपल्याकडे आता हा एकच पर्याय आहे. आदित्य सर ठीक आहे बोलतात आणि लग्नात येऊन थांबतात. ते खूप टेन्शन मध्ये असतात. दिशा आदित्य सरांकडे पाहून मनातल्या मनात बोलते, सॉरी आदित्य, तू आतुरतेने ज्याची वाट बघतोयस ना मीर, तो नाही येणार, कधीच येणार नाही. तो तर मेला आता. मला चीट करायला निघाला होता ना तो, त्याची शिक्षा मी त्याला दिली. तुमच्या दोघात झालेली डील मला माहित होती. विचार कर आदित्य, दिशा जर लग्नाच्या आधी एवढं करू शकते तर लग्नानंतर तुमची काय अवस्था करून टाकू शकते. पण तू चांगले प्रयत्न केलेस. आता राहिला तुझा एक मोहरा, म्हणजे ती पारू. तिला पण तू कुठं पाठवले हे मला चांगलं माहिती आहे. माझी माणसं पाठवलेत मागाव तिच्या. आतापर्यंत ती तिच्यापर्यंत पोहोचली असतील. आणि खरंच दिशाची माणसं पारूच्या गाडीचा पाठलागच करत असतात. पुढे दिशा म्हणते, आता हे लग्न होणार म्हणजे होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स दिशा किर्लोस्कर, आता तू या किर्लोस्कर एम्पायरची मालकी नसणार आहे आणि सो कॉल्ड सासू. अहिल्या देवींची खुर्ची रिकामी करून मी इथली अहिल्या होणार.
आणि प्रेक्षको, ही दिशा एवढी बहादूर बाई असते की ती त्या गुरुजींना सांगून लग्नाचे सगळे विधी की जे प्रीतमने करायचे असतात ती स्वतःच करते आणि प्रीतमला तिचा हात धरायला सांगते. आणि बघा ना प्रेक्षको, एवढे रीती परंपरा पाळणाऱ्या सासूमॉम, त्यांचे तर लक्ष सुद्धा नसते याकडे. एवढा अंधाळा विश्वास आहे त्या दिशावर. असो, गणे बा पारूला शोधत असतात. पारूचा कुठेच पत्ता नसतो. बाला आता समजते की पारू गावाकडे गेलीये, म्हणून बा आता पारूला कॉल करतो आणि विचारतो, अगं पारू, तू मला न सांगताच गावाकडे गेली? असं एवढं काय महत्वाचं काम होतं की लग्न घरामध्ये चालू असताना, तुझ्या मित्राचं लग्न होतं ना, की आदित्य सरांनी तुला गावाकडे पाठवलंय? असं काय एवढं महत्वाचं काम होतं? पण पारू आता काहीच सांगत नाही. ती फक्त म्हणते, बा मी तुला घरी आल्यावर समज सांगते, आणि लग्न लागले का ते फक्त कन्फर्म करून घेते. पारू देवाकडे आता प्रार्थना करते, अजून प्रीतम सरांचं लग्न झालं नाही देवा, देवा त्यांना ताकद दे, तेच आता हे सर्व थांबवू शकतात. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी उभं राहू दे, त्यांनी दिव्यानं सगळं खरं खरं सांगू देत. आणि हे सगळं करताना, हे देवाकडे प्रार्थना करताना दिशाची माणसं अजूनही पारूच्या गाडीच्या पाठलागच करत असतात. इकडे किर्लोस्कर मार्शलमध्ये लग्नाचे विधी सुरूच असतात. आदित्य सरांसमोर आता कुठलाच पर्याय दिसत नसतो. ते आईजवळ जातात आणि आईला म्हणतात, आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय, तू माझ्या रूम मध्ये येतीस का? आणि आई खोलीमध्ये आलेल्या आदित्य सर सांगतात, आई हे लग्न आपल्याला कोणत्याही परिस्थितीत थांबवावं लागणार, दिशा चांगली मुलगी नाहीये. हे सगळं बोलणं ऐकून अहिल्या मॅडम खूप चिडतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्या म्हणतात, तुला वेड लागले का आदित्य? अरे खाली लग्नाचे विधी चालू आहेत, तुला कळते का तू काय बोलतोस? दिशाची निवड मी खूप विचार करून केली आहे आणि हे बोलण्याची ही योग्य वेळच नाहीये. पण आदित्य सर खूप कळवून सांगतात आईला, आई अगं हीच तर योग्य वेळ आहे. तुला दिशाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीयेत. मी जेव्हा ऑफिसला जायला लागलो ना, तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळल्या. तिने माझ्या केबिनवरचं नाव सुद्धा काढून स्वतःचं नाव लावलंय. दिशाचा प्रीतम बरोबर लग्न करण्याचा उद्देशही वेगळाच आहे. तिला आपल्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे, तिला आपल्या या किर्लोस्कर एम्पायर मध्ये इंटरेस्ट आहे. तुला नाही माहिती की ती प्रीतम सोबत किती खराब वागली, कशी वागली ती? आई मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि तुला आठवतंय, दिशाच्या फ्रेंड्स एकदा आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा दिशाने त्याला कसं नोकरासारखं वागवलं होतं, त्याच्या गळ्यात कशा त्या मुलींच्या पर्स अडकवल्या होत्या. हे सर्व मी माझ्या डोळ्यानं बघितलंय आई, मी तेच तुला सांगतोय. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, तुला हे सर्व आधीच माहिती होतं तर तू मला आत्ता सांगतोयस? आई मी त्यावर आदित्य सर म्हणतात, आई मी तुला आधी सांगितलं असतं, पण माझ्याकडे पुरावे नव्हते. मग लगेच अहिल्या मॅडम म्हणतात, मग आता आहेत का पुरावे? मला माहिती आहे तू खरंच बोलत असणार. तुझ्या भावाचं लग्न तू त्याशिवाय थांबवणार नाही. पण मी खाली जाऊन काय सांगू सर्वांना? माझ्या मुलाला असं वाटतंय की दिशा ही योग्य मुलगी नाही, म्हणून हे लग्न मोडतीये, म्हणून हे लग्न थांबवतीये. आदित्य सर ही लगेच म्हणतात, हो आई तू तसंच सांग. पण अहिल्या मॅडम अजूनच चिडतात. त्या म्हणतात, हे किर्लोस्करांचं फंक्शन आहे, तुला आपल्या रीती परंपरा सगळं माहिती आहे ना? आणि राहता राहिला प्रश्न दिशाचा. ती एक खूप महत्वाकांक्षी मुलगी आहे, बोलण्यात फटकळ आहे, कधीतरी मर्यादा पण ओलांडते. पण तू जे आता सांगतोय ते जरा पचनी पडणं मला खूप जड जातंय. जर तुझ्याजवळ पुरावे असतील तर बोल, नाहीतर लग्नाला चल खाली. बघा ना प्रेक्षको, ह्या एवढ्या मोठ्या कंपनी चालवतात, एवढ्या हुशार बिझनेस चालवतात, खऱ्या खोट्याची यांना जाण आहे. आणि ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे असा त्यांचा मुलगा, लाडका मुलगा आदित्य एवढ्या कळकळीने सांगतोय, पण त्यांना पुरावे हवे आहेत, जराही विश्वास नाहीये. हे असे कसे ना? पण असो, आता अहिल्या मॅडम खाली जाऊ लागतात. तोच आदित्य सर पुन्हा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, आई अजून थोडा वेळ थांब, पुरावे येत आहेत. तुला मिहीर आठवतो का ग? दिशाचा बॉयफ्रेंड आहे, त्याच्याकडे दिशाच्या सगळ्या काळ्या कारनामांचे पुरावे आहेत. अहिल्या मॅडम आता म्हणतात, हा तोच मिहीर आहे ना, जो आपल्याकडे आला होता, आपल्या प्रीतमला खोटं ठरवलं होतं. पुढे आदित्य सर म्हणतात, दिशाचं आणि मिहीरचं नक्की अफेअर सुरू आहे. मागेही तो दिशाच्या सांगण्यावरून पलटला होता. आणि जरी आपण दिशाचा विषय जरी बाजूला ठेवला यावेळी, तरी प्रीतमचं दिशावर प्रेम नाहीये आई, तर त्याचं प्रियावर प्रेम आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. अहिल्या मॅडमना आता दिशाचं सत्य समजलंय, तसंच प्रियाचीही सत्य समजले. ते काय घेतील निर्णय, ते पुराव्यासाठी वाट बघतील की थांबवतील हे लग्न. तसेच दिशाने काहीही कितीही प्रयत्न केला पारूला हर्ट करायचा, पण ती तसे करूच शकणार नाही. पारूला काहीच होणार नाही, ती सुखरूप घरी येईल. पुढचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही नक्की पहा प्रेक्षको. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.